निरोप हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे। आपण विद्यार्थी म्हणून वर्गात, शाळेत असताना, पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर, कंपनीत अथवा शासकीय कार्यालयात कामकाज करताना आपल्या जीवलग मित्र, मैत्रिणी, सहकारी यांच्यापासून आपल्याला काही ना काही निमित्ताने दूर जावे लागते आणि हा क्षण आपण निरोप समारंभ म्हणून साजरा करतो। आजच्या या निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू घेऊन मी आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते। कुठलाही कार्यक्रम असला की अध्यक्षाची गरज असते, तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम.बी. पाटील सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री बोरसे सर यांनी स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नलावडे सर यांना विनंती करते, यांनी हे स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री सोनवणे सर यांनी स्थान स्वीकारावे अशी त्यांना विनंती करते। स्वागत गीताने आपण प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करणार आहोत, म्हणून मी स्वागत गीतासाठी आमंत्रित करते 9वी ब च्या विद्यार्थिनी श्रद्धा जंजळ आणि वेदिका जाधव। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशांनी गुंजन आले, सभा मंडपी स्वागत झाले, पूर्वनियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेची कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक, शिल्पकार हो सारे कल्प जीवन या समरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। धन्यवाद। स्वागत श्री नितीन पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाची सुरुवात होत दीप प्रज्वलनाने। मी अध्यक्ष व प्रमुख त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे तसेच अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम.बी. पाटील सर यांचे स्वागत श्री नितीन पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। त्या सर करतील। कोणते? बोरसे सर। बोरसे सर। त्यानंतर तिसरे प्रमुख पाहुणे श्री नलावडे सर यांचे स्वागत मनोज पाटील सर करतील। पाहुणे सर यांचे स्वागत येवले सर करतील। निरोपाचा क्षण नाही, स्वेच्छांचा क्षण आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारा मन आहे। निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू, मन मिळावून निजात आठवणी आहे। प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकाचे ज्ञान। कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळेसर करतील। सन्माननीय विचारमंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मुख्याध्यापक श्री एम.बी. पाटील सर, सर्व सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 10वी
2024-25 या बॅचला आपण निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मला सांगताना अभिमान वाटते, मी त्यांची तारीफ कधीच नाही केली, पण मी 2019ला या ठिकाणी जॉईन झालो. त्यानंतरची सर्वात चांगली बॅच आहे. म्हणजे त्यांनी कधीही त्यांना किती मारलेलं आहे मी, कारण नवीनच जॉईनिंग झालेली होती आणि त्यांचा वर्ग माझ्याकडे 8वीला आलेला होता. त्यांना एवढं मारलेलं आहे की तेवढं कोणत्याच बॅचला नाही मारलेलं. पण तरीसुद्धा त्यांनी ज्या सांगितलेल्या सूचना आहेत त्यांचं पालन केलं, नेहमी नियमित राहिले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी भविष्यात सुद्धा या पद्धतीने आपल्या आईवडिलांचं ऐकावं आणि आईवडिलांची इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात. येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या शाळेतील विद्यार्थी हे त्यांचे मनोगत व्यक्त करतील. संजना जाधव ही तिचे मनोगत व्यक्त करतील. येथे जमलेले माझे पूज्य गुरुजन वर्ग व बंधू भगिनींनो, तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे, ते शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. कसं बोलू, काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलं नाही मला. मी ते 5वीला आले होते तेव्हा माझे वर्ग शिक्षक श्री नगरे सर होते. ते सर आम्हाला मराठी विषय शिकवायचे. त्या सरांनी सुद्धा आम्हाला खूप छान मराठी शिकवलं. जेव्हा 6वीत गेली तेव्हा BH पाटील सर होते. ते सर आम्हाला हिंदी विषय आणि चित्रकला शिकवायचे. ते सरांनी आम्हाला हिंदी व चित्रकला काढायचं खूप छान शिकवलं. मग 7वीत गेल्यावर श्री सोनवणे सर होते. ते सर आम्हाला मराठी विषयला होते. त्या सरांनी पण खूप छान आम्हाला मराठी विषय शिकवला. मग 8वीत आल्यावर श्री घाळे सर होते. ते सर आम्हाला मॅथ विषय शिकवायचे. त्या सरांनी गणितच नाही शिकवलं, आयुष्याचं गणित कसं सोडवायचं ते शिकवलं. मग 9वीत आल्यावर तेच सर आम्हाला मॅथ विषय शिकवायचे. त्यावर श्री जगताप सर होते. ते सर आम्हाला इंग्रजी विषयला होते. त्या सरांनी आम्हाला खूप भारी इंग्लिश शिकवली. तर 10वीचं वर्ष पूर्ण 1 वर्ष सर्वांच्या सोबत असत खेळत शिक्षण घेत असतो. शिक्षण घेत असताना माझे सर्वच पूज्य गुरुजन वर्ग पूर्ण वर्षाची आठवण सांगायची म्हटलं तर कुंभारच्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतं, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला आणि काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो आहे. हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस कधीच विसरणार. विद्यार्थ्यांना या शाळेचा अभिमान असेल. जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेलं असेल तर मला माफ करा. बहिणी आणि भावांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत खूप खूप शुभेच्छा. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. धन्यवाद संजना. आता माझे नाव ऐश्वर्या गुलाब शिंदे. सरांना पण माझा नमस्कार. सगळ्या बंधू भगिनींनो, माझे काही 2 शब्द मी सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मी पहिलीपासून इथं 10वीपर्यंत 10 वर्ष शिकली. 10 वर्ष कशी निघले ते मला कळलेच नाही. पण आता जाता जाता खूप वाईट वाटते. 10वी पण कशी निघली ते सुद्धा समजलं नाही.
सगळ्या सरांनी आम्हाला एकदम मुलांसारखं जपलं. सांगितलं की बाळांनो, दहावी नंतर तुम्ही कसे उडून जाल ते तुम्हाला कळणार पण नाही. आणि आम्हाला म्हणत होते 10 वाजेपर्यंत ते 4 वाजेपर्यंत तुम्ही आमचे सख्खे मुलं आहात. त्यांनी आम्हाला खूप चांगलं मुलांसारखं वागलं, आम्हाला खूप चांगल्या सवयी दिल्या. आणि आता जाता जाता खूप वाईट वाटते. सगळ्या जणांनी एकदम आपुलकीने आम्हाला सगळ्यांना सावरले. धन्यवाद. धन्यवाद ऐश्वर्या. यानंतर आपलं मनोगत करायला व्यक्त करायला येत आहे विशाखा सोनवणे. काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव विशाखा प्रदीप सोनवणे. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजणच खूप भावुक झालो आहोत. शाळा म्हणजे काय तर हे बालपणी माहीतच नव्हते. ज्या दिवशी मी मित्रांनो, शाळेची इमारत म्हणजे फक्त माती किंवा विटाने बनलेली एक 4 भिंतींची खोली नव्हे, तर शाळा म्हणजे सरस्वतीचे पवित्र मंदिर. येथेच आपण मराठीचे धडे, कविता, पाढे, गणित शिकलो, भूगोल आणि इतिहास शिकलो. परिपाठातील राष्ट्रगीत आणि प्रार्थनामधून देशभक्ती आणि श्रद्धा आपल्यात निर्माण झाली. चित्रकलेतील रंग आपल्या जीवनात आले. मी या शाळेमध्ये 8वीला आले होते तेव्हा आमचे वर्ग शिक्षक श्री काळे सर होते. ते आम्हाला गणित विषयाला होते. त्यांनी फक्त आम्हाला गणितच नाही शिकवले तर आयुष्यात गणित कसं सोडवायचं हे शिकवलं. त्यानंतरून आम्हाला मराठी विषयाला RC पाटील सर होते. ते आता या शाळेत नाही आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मराठी शिकवली. बालोद सर हे आम्हाला हिंदीला होते. आता आम्हाला हिंदी श्री सोनवणे सर शिकवत आहेत 10वीला. आता मी या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे आम्ही जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. आपण सारे शाळेत कोरी पाटी घेऊन आलो होतो. आपले अक्षर आणि आकड्यांची ओळख याच शाळेत झाली. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांपासून तर न्यूटन आणि डार्विन पर्यंत आणि नेपोलियन पासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत या सर्व महान माणसांची ओळख याच शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला करून दिलेली आहे. मी इयत्ता 10वी मध्ये असताना आमच्या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री जगताप सर होते. त्यांनी आम्हाला इंग्रजी खूप चांगल्या प्रकारे शिकवली. श्री बोरसे पाटील सर यांनी आम्हाला मराठी शिकवली. त्यांनी फक्त आम्हाला मराठीच नाही शिकवली तर मराठी भाषेची परंपरा शिकवली. आपल्या भाषेवर प्रेम कसे करायचे हे त्यांनी आपल्याला शिकवले. आणि विज्ञान या विषयाला श्री MV पाटील सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हे आम्हाला विज्ञान या विषयाला शिकवायला होते. त्यांनी आम्हाला विज्ञानच शिकवले नाही तर नवे नवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञानात कसे अग्रेसर बनवायचे हे शिकवले. अशा प्रकारे प्रत्येक विषय केवळ आम्ही शिकलो नाही तर विषय जगायला शिकलो. मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर दरवर्षी शाळेत होणाऱ्या गॅदरिंगची आपण किती आतुरतेने वाट पाहिली आहे. 5 मिनिटाच्या सादरीकरणासाठी कित्येक दिवस सराव केलेला आहे. गॅदरिंगची ती धमाल कधीच विसरणे शक्य नाही. आपल्यातील कला गुणांना वाव देण्याचे, आपले सर्वांगीण विकास करण्याचे काम या स्नेह संमेलनातून या आपल्या शाळेने व आपल्या शिक्षकांनी केलेले आहे. या शाळेत भेटलेल्या मैत्रिणी यांच्या सोबत माझी जोडलेली मैत्री न तुटणारी आहे. आम्ही शाळेमध्ये खूप मौज मज्जा केली.
सोबत गॅदरिंगमध्ये भाग घेतले. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी शाळेमध्ये लवकर जाणे, सोबत अभ्यास करणे, एकमेकांची खोडी करणे, चेष्टा करणे या सर्व गोष्टी मला खूप आठवणार आहेत. इयत्ता 8वीला असताना आम्हाला सायन्स विषयाला श्री मॅडम होत्या, पेटकर मॅडम, त्यांनी आम्हाला सायन्स विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवला आहे. मॅम मला लक्षात नव्हतं, मला आता आलं तर सॉरी मॅम. मी तुम्हाला एक प्रसंग म्हणजे आम्ही मैत्रिणी कशा राहायचो वर्गात, खूप हसायचो, एकमेकांची चेष्टा करायचो आणि पेपर लिहायच्या वेळेस आम्ही जर पेपर लिहित असलो आणि मी, ज्ञानेश्वरी आणि श्रुती आम्ही तिघं सोबत पेपर लिहायचो. पेपर लिहायच्या वेळेस जर मी आणि ज्ञानेश्वरीने पेपरात एक रेष जरी मारली आणि ती रेष जर श्रुतीची सुटली तर तिला असं वाटायचं की मला आता पेपराचे मार्कच भेटणार नाही. माझी कसं काय रेष सुटली, यांचीच कसं काय दिल्या गेली, माझं कसं काय उत्तर सुटलं, यांचंच कसं काय लिहिलं गेलं, असं तिला वाटायचं. या सर्व गोष्टी ही या शाळेने आम्हाला दिलेल्या आहेत. या शिक्षकांनी आपल्यावर खूप संस्कार घडवलेले आहेत. जीवन खरंच जगायचं कसं, पुढे काय करायचं हे मार्गदर्शन आपल्या या शिक्षकांनी करून दिलेले आहेत. मित्रांनो, मी इथून जाताना निरोपमध्ये मी येथेच ठेवूया आणि रोप घेऊन जाऊच हे म्हणजे समतेचे, मानवतेचे, विज्ञानाच्या मार्गावरून चालण्याचे हे रोप ज्या शाळेने आणि ज्या शिक्षकांनी आपल्या हातात दिलेले आहेत समाजात रुजवूया आणि त्यात विशाल वृक्ष करूया आणि एक आदर्श नागरिक बनून आदर्श समाज निर्माण करूया. आपलं मनोगत व्यक्त करायला येते ज्ञानेश्वरी पाटील. आदरणीय विचारमंचावर उपस्थित मान्यवर व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ज्ञानेश्वरी पंडित पाटील. आज आपण इयत्ता 10वीच्या निरोप समारंभाप्रसंगी एकत्रित जमलेलो आहोत. निरोप म्हटला की सर्वजण शेवटचा दिवस समजतात, परंतु माझ्या मताने निरोप म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला नवीन दिशा देणारा दिवस असतो. निरोप म्हणजेच निसंकोचपणे लावलेले इवलेसे रोप. आपल्या शाळेने आपल्याला केलेले आहे. असे रोपटे की जे इतरांना भविष्यात वटवृक्षाप्रमाणे सावली देतील. म्हणून याला आज आपण ऋणानुबंधांचा सोहळा म्हणूया. एक पाऊल उचललं की दुसरं टेकावंच लागतं, एक पाऊल उचललं की दुसरं टेकावंच लागतं, कारण माणसाला या अगोदर चालणं शिकावंच लागतं. या सुशोभिताप्रमाणे आपल्याला लहान लहान या गोष्टी शाळेतून शिकायला मिळाल्या. जीवन की कला सिखाते हैं आप, जीवन की कला सिखाते हैं आप, जान की कीमत बताते हैं आप, किताबों की होने से कुछ नहीं होता अगर मेहनत से नहीं पढ़ाते आप. तसेच आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व आमचे विज्ञान विषयाचे शिक्षक वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारे, आपल्या सर्वांचे लाडके, काहीही मनात न ठेवणारे, सर्वांचे ऐकणारे, सर्वांना समजून घेणारे, नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडणारे, आपल्या कनिष्ठ सहकार्यांच्या प्रती सहकार्याच्या भावनेतून त्यांनी कितीतरी स्नेहाची, आपलेपणाची नाते निर्माण केलेली आहेत. असे आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री एम व्ही पाटील सर. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे तसेच आमचे वर्ग शिक्षक इंग्रजी ही परकीय भाषा असली तरी सुद्धा आपलीशी करून घेऊन प्रामाणिकपणे शिकवणारे, शाळेत असताना एखादी गोष्ट आमच्याकडून करून घेणारे, एखादा उपक्रम आमच्याकडून करून घेणारे, एखादा उपक्रम आम्ही पूर्ण करावा, यासाठी परीक्षेत आम्ही चांगले गुण मिळवावेत याकरिता नेहमी सांगत असणारे असे आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री जगताप सर नाही तिथं. त्याचप्रमाणे उत्तम मराठी भाषा कशी बोलावी, कशी लिहावी व तिचा कसा वापर करावा, त्या व्यतिरिक्त आमच्या मराठीचे विषयाचे शिक्षक व इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राचं ज्ञान आमच्यापर्यंत सखोलपणे पोहोचवणारे, प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण देणारे व खूप छान पद्धतीने समजवतात. तेच म्हणजे आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री बोरसे सर. शिक्षणापेक्षा मोठे असे कोणतेच वरदान नाही, शिक्षणापेक्षा असे कोणतेच वरदान नाही आणि गुरुचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही.
तसेच आमचे 7वीचे वर्ग शिक्षक व 9वीच्या थोड्या दिवसांसाठी का होईना पण आमचे वर्ग शिक्षक होते व आता 10वीचे हिंदी विषयाचे शिक्षक. हिंदी राजभाषेचा वापर आपण दैनंदिन जीवनात कसा करावा असे शिकवणारे, आपल्या शाळेचे सूत्रसंचालन खूप छान करणारे, शाळेच्या प्रत्येक कामात तत्पर असणारे, उत्साह निर्माण करणारे आणि खूप प्रेमाने सांगणारे व समजून घेणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, उत्साही, सर्वांमध्ये मिसळणारे, तेच म्हणजेच आपल्या शाळेचे आदरणीय श्री सोनवणे सर. तसेच आम्ही 7वीला असताना आम्हाला इतिहास व भूगोल शिकवायचे. इतिहास व भूगोल नागरिकशास्त्राचं ज्ञान आमच्यापर्यंत अगदी बनवटीच्या नकाशापासून ते संपूर्ण नकाशाची माहिती देणारे, जणू काही पृथ्वीचं परिभ्रमण हे आमच्या डोळ्यासमोर उभे करणारे, नेहमी लाडाने काय मग ज्ञानेश्वरी मॅडम या नावाने बोलणारे, आनंदी असणारे आमचे आदरणीय शिक्षक श्री नितीन पाटील सर. तसेच आपल्या शाळेचे चित्रकला या विषयात पारंगत असणारे व मला नेहमी माऊली किंवा पाटील या नावाने हाक मारणारे व ऐराणी या भाषेची गोडी असणारे, त्यांचे अगदी अक्षर मोत्यांप्रमाणे नेहमी आनंदी असणारे, तसेच आमचे 6वीचे वर्ग शिक्षक तेच म्हणजेच आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक BS पाटील सर. तसेच आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री नलावडे सर यांनीही आम्हाला खूप छान मार्गदर्शन लाभले यांचे. तसेच आपल्या शाळेचे मोठे नगरे सर, त्यांचेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेच. तसेच आपल्या शाळेचे आदरणीय श्री मनोज पाटील सर यांचेही आम्हाला वेळोवेळी अतिशय खूप छान मार्गदर्शन लाभले. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे, चाहे कहीं भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे. त्या म्हणजेच आपल्या शाळेच्या मला नेहमी आत्मनिर्भर बनण्याचं बळ देणाऱ्या, नेहमी समजून सांगणाऱ्या, अवघड वाटणारे विषय नेहमी सोपे करून शिकवणाऱ्या व आमचे पर्सेंटेज वाढवावे आमच्यापेक्षा जास्त काळजी घेणाऱ्या, प्रत्येक क्षणाचं नियोजन कसं करावं हे सांगणाऱ्या, खूप जीव लावणाऱ्या, खूप प्रेमळ, नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या अशा आपल्या शाळेच्या आदरणीय शिक्षिका श्री पेटकर मॅडम. हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली बनाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली बनाने के लिए, पर एक सच्चा शिक्षक अकेला ही काफी है बच्चों की जिंदगी को स्वर्ग बनाने के लिए, स्वर्ग बनाने के लिए. तसेच आमचे 8वीचे वर्ग शिक्षक ते म्हणजेच आमचे 8वीचे वर्ग शिक्षक व आमच्या 10वीचे गणित या विषयाचे शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद निर्माण करणारे, प्रोत्साहन देणारे, सांस्कृतिक कार्यक्रम खूप उत्साहाने व अतिशय उत्कृष्टपणे सादर करणारे, विद्यार्थ्यांमध्ये शिकवताना एक नवीन प्रेरणा निर्माण करणारे व विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय म्हणजेच गणित हा खूप सोप्या पद्धतीने समजून सांगणारे, विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचे ज्ञान रुजवण्यासाठी नेहमी तडफड करणारे, तसेच मला अंतरिक्ष परीक्षेत प्रेरणा निर्माण करून देणारे, नेहमी हसवणारे, सर्वांचे लाडके, आमचे लाडके, तसेच आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री काळे सर. धरती कहती अंबर कहता बस सबका यही तराना है, धरती कहती अंबर कहता बस सबका यही तराना है, गुरु आपके होने से ही रोशन हुआ जमाना है, रोशन हुआ जमाना है. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे उत्साही, नेहमी प्रेरणा देणारे, ज्ञानाची ज्योत प्रकाशित करतात व नेहमी मार्गदर्शन करणारे व मला नेहमी विचारणारे अभ्यास कसा चालू आहे बेटा व नेहमी सांगणारे चांगला अभ्यास करा व मुलांना नेहमी बोलणारे चांगलं शिका रे, तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा रे, असे आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री येवले सर. तसेच आपल्या शाळेचे व आमचे 5वीचे वर्ग शिक्षक चिमुकल्यांचे लाडके व लाड करणारे आमचे लाडके, नवोदय झाले, स्कॉलरशिप झाले, परीक्षा इत्यादी सारख्या परीक्षांचं विद्यार्थ्यांमध्ये अतिशय योग्य पद्धतीने समजून सांगणारे व मार्गदर्शन करणारे असे आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री नगरे सर. आणि तसेच विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये BFSI हा नवीन विषयाचं ज्ञान
आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत सखोलपणे पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, सर्वांमध्ये मिसळणारे, मन मिळावू असे साधे भोळे आपल्या शाळेचे आमचे लाडके आदरणीय श्री सय्यद सर, तसेच आपल्या शाळेत नवीन शिक्षिका आल्या त्या म्हणजेच आदरणीय श्रीमती परदेशी मॅडम. त्यांनी खूप कमी दिवसात आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात व माझ्या मनात एक नवीन जागा निर्माण केली. नेहमी आनंदी असणाऱ्या अशा आदरणीय परदेशी मॅडम. तसेच आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षी एक नवीन सर आले, ते म्हणजेच आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री गायकवाड सर. प्रत्येक कार्यक्रमाच्या आठवणी संग्रहित करणारे व नेहमी आनंदी असणारे. तसेच आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक गायकवाड सर. तसेच आपल्या शाळेमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन शिक्षक आलेत. विद्यार्थ्यांनी जर सरांना ग्राउंडमध्ये बघितलं आणि जर मुलं ग्राउंडमध्ये असली तर मुलं वर्गात गेलीच पाहिजे. जे मुलं कधी पुस्तक वाचत नाही त्यांनी हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. सगळे असे काही गडबडीने झाले. मी माझं सांगते, मी सुद्धा सरांना खूप घाबरते. ते म्हणजे आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री चौधरी सर. आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व विद्यार्थी आणि स्टाफ यांना उत्तम शासन आणि प्रशासनाने संधी कधी कठोर तर कधी मृदू भूमिका घेऊन आपल्या सर्वांची कुटुंब प्रमुखांची जबाबदारी निभावणारे आदरणीय मुख्याध्यापक श्री एम. पाटील सर. या व्यतिरिक्त आपल्या शाळेच्या कामाच्या बरोबरीने उत्तम रीतीने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे शिक्षकेतर कर्मचारी श्री पाटील मामा. तसेच आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून खिचडी नसताना देखील प्रेमाने खाऊ घालणाऱ्या आदरणीय मावशी, त्यांचे मी आभार मानते. आता मी मैत्रिणींविषयी थोडं बोलू इच्छिते. तसेच माझ्या सर्व मैत्रिणी खूप छान आहेत. मी, विशाखा, श्रुती, आमचं तिघांचं खूप छान बॉन्डिंग आहे. असं कधीच नाही झालं की आम्ही शाळेत आल्यानंतर उदास राहिलो. एनी टाइम आम्ही हसत असतो. प्रत्येक क्षणाचा प्रत्येक वेळाचा आम्ही आनंद घेत असतो. मयुरी, दर्शनी, रोशनी, पायल, मेघा यांच्यामध्ये जर काही जोक झाला की ते आधी मला सांगतात, कारण त्या म्हणायच्या की चला ज्ञानेश्वरीला आधी सांगू, ती बघा किती हसते. मैत्रिणींना एवढंच बोलू सांगू इच्छिते की आपले बालपणाचे दिवस गेलेत. आता आपले स्वप्न साकार करण्याची वेळ झाली आहे. कळलेच नाही दिवस कसे गेले. निरोपाची वेळ आली. आता मात्र मित्रांनो आकाशात घेण्याची वेळ झाली. शेवटी जाता जाता आपल्या शाळेविषयी सांगू इच्छिते की आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. जिजूने स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. या सुशोभिताप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपल्याला उत्तम पैलू पाडण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल सर्व शिक्षकांची मी ऋणक राहीन. आयोजकांनी निरोप समारंभाप्रसंगी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद. आता आपले मनोगत व्यक्त करायला मयूरी येणार आहे. समोर करून बोलायचं तिकडे. नमस्कार. मी काही भाषण करून पाठ करून आले नाहीये. मी आजपर्यंत कधीच म्हणजे मी जेव्हा पण पुढे उभी राहायची कधीच घाबरले नाही, पण आज खूप जीव घाबरतोय. मी या शाळेत पहिलीपासून होती. आजपर्यंत मला 10 वर्ष झाले या शाळेतून. पहिलीला आम्हाला श्री मालपुरे सर होते आणि मालपुरे सर आम्हाला वर्गात त्यांनी बाहेर जास्त बसवायचे ग्राउंडमध्ये आणि तिथे जास्त शिकवायचे आणि शिकवण्यापेक्षा ते आमचे खेळत जास्त घ्यायचे. आणि तसे मालपुरे सर आम्हाला सगळ्यांना आवडायचे. त्यानंतर आम्हाला त्या शाळेत मॅडमही होत्या. स्वाती मॅडम होत्या, माधुरी मॅडम होत्या, मोरे मॅडम होत्या. त्या मॅडमही आमच्या अगदी आवडत्या होत्या डायरेक्ट. आणि
आणि मी विसरले. सर्वप्रथम जी या आम्हाला म्हणजे मुलींना शिक्षण घेण्यासाठी ज्या आईने प्रयत्न केले ती म्हणजे सावित्रीबाई फुले. तिचं मी सर्वप्रथम नाव काढते. तिचा धन्यवाद. आज आम्ही इथं उभो आहे ते तिच्यामुळे. जर ती आज नसती तर आम्ही इथं आलो नसतो. त्यानंतर 5वीला मी आली. मी 4थीला जेव्हा होती मालपुरे सरांनी सांगितलं की तिकडे नगरे सर आहे म्हणून 5वीला तर त्यांच्याकडे ॲडमिशन घे. मला त्यांचं नाव काही ऐकू आलं नाही. मी 5वीला म्हणजे ॲडमिशन घ्यायला आली. मी नगरे सरांनाच विचारते नगरात सर कोणते. त्यानंतर ते बोलले की नगरात सर नाही नगरे सर आहे मीच ॲडमिशन घेणार. आणि नगरे सर म्हणजे आम्ही नवोदयाच्या परीक्षेला गेलो, स्कॉलरशिपच्या परीक्षेला गेलो. आमच्यासोबत नगरे सर होते, येवले सर होते. आम्ही फुल एन्जॉय केला. तसं आम्ही म्हणजे वर्गात असो बाहेर असो कुठेही एन्जॉयच म्हणतो. त्यानंतर तसे 6वी 7वी 8वी 7वीला आम्ही जेव्हा होतो तेव्हा काळे सर म्हणायचे पुढच्या वर्षी हा कचरा आमच्याकडे येणार. आणि ते तर खरंच होतं. काळे सर मला गुबड म्हणायचे म्हणजे आताही म्हणतात. आणि त्यानंतर PS पाटील सर मला मयुरी कधीच म्हणत नव्हते. ते मला नेहमी ठरणार म्हणूनच आवाज द्यायचे. आणि नितीन पाटील सर ते मला डोक्यावरच मारायचे. त्यानंतर 8वीला आम्हाला काळे सर होते. काळे सर हे खूप छान म्हणजे काळे सर असं एकदम फ्रेंडली आमच्यासोबत. आणि आता सांगायचं तर खूप आहे पण ते स्पष्ट करता येत नाही. आणि जेव्हा 8वीला काळे सरांनी म्हणजे 8वीत असताना आमचा डान्स होता तेव्हा सरांनी एक लग्नाचा कार्यक्रम घेतलेला होता. आम्ही त्या मुलींना आजही तसंच चिडवतो. ते म्हणजे ज्ञानेश्वरी नवरी होती आम्ही सगळ्या नवरदेव. आम्ही त्यांना आजही तसेच म्हणतो. 15 फेब्रुवारी या दिवशी होता तो कार्यक्रम. त्यानंतर आम्ही 9वीला आलो. 9वीत असताना अर्धी 9वी झाल्यानंतर आम्हाला वर्ग शिक्षक म्हणून काळे सरच होते. तेव्हा आम्हाला काळे सर सायन्स शिकवत होते. आमचे वर्ग शिक्षक काही आलेले नाही आहे. 10वीला आम्हाला श्री जगताप सर होते. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करायला येत आहे तुषार देवरे. सूर्यासारखे तळपुरी जावे क्षितिजावरती जाताना दगडालाही पाझर यावा निरोप शेवट घेताना. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेले माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात पाणी आहे. या शाळेतला शैक्षणिक प्रवास मी येथे पूर्ण करीत आहे. परंतु त्याच वेळी ही शाळा, हे मित्र, हे शिक्षक यांचा निरोप घ्यावा लागतो आहे. याचे दुःख देखील आहे. मी व्यासपीठावरून तुमच्या समोर उभा राहून बोलत आहे. हे असे बोलायला मी पण या शाळेतून शिकलो आहे. आई वडिलांप्रमाणे त्या शिक्षकांनी मला प्रेम दिले. प्रसंगी शिक्षाही केली, पण ते सर्व फक्त आपल्या भल्यासाठी, माझ्या भल्यासाठीच होत आहे याची आज मला जाणीव होत आहे. माझा वर्ग, माझे वर्ग शिक्षक, माझे वर्ग मित्र यांच्याशी जुळलेले हे नाते या जन्मात तरी तुटणे शक्य नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद तुषार. आता आपले मनोगत
सोनवणे. आता लकी सावळे. नमस्कार, माझे नाव लकी अजिनस सावळे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महोदय व गुरुजन वर्ग, येथे आपण 10वी निरोप समारंभाबद्दल येथे जमलेलो आहे. या दिवसामुळे आपल्या मनात खूप भावुकपणा जागृत झालेला आहे, कारण आपला हा बालपणाचा सहवास आता संपणार आहे. त्यामुळे आपण सर्व खूप भावुक आहोत. तरी आपल्या शाळेतले गुरुजन वर्ग, सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप चांगलं शिकवले. जसे कुंभार मातीच्या गोळ्यापासून सुंदर असे मडके तयार करतो, जसा कुंभार मातीच्या गोळ्यापासून सुंदर असे मडके तयार करतो, तसेच आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छान शिकवले, खूप ज्ञान दिले व पुढच्या जीवनात कसे चालायचे ते शिकवले. त्यामुळे मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे. आमच्याकडून काही इतक्या वर्षापासून आम्हाला सांभाळत आहे, काही चुकले असेल तर त्यांनी माफ करावी ही नम्र विनंती. जाता जाता हेच बोला वाटते, समुद्राचे पाणी कधी मिटणार नाही, समुद्राचे पाणी कधी मिटणार नाही आणि जिल्हा परिषद शाळेची आठवण कधी मिटणार नाही, जिल्हा परिषद शाळेची आठवण कधी मिटणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम फायदा. सब तो जानते ही मेरे बारे में, मैं कैसी हूँ करके. मैं 8वीं में थी. यहाँ पर मतलब मेरे क्लास टीचर काड़े सर थे. काड़े सर जैसे बहुत अच्छे थे. उनके बारे में क्या मिसाल देना, मतलब शब्द ही नहीं मेरे लिए, मैं क्या बोलूँ काड़े सर के लिए. और फिर क्या नाम है, हाँ पेटकर मैडम हमारे को साइंस सिखाते थे. पेटकर मैडम भी बहुत अच्छे हैं दिल से, पर वो दो ये ना करते थे ना, मेरे को डर लगती थी वो गाल करने आना करके. हाँ कभी कभी मतलब मजबूरी भी समझते नहीं थे, वो फिर भी मारते थे. पर हमारे को ये मारना अच्छा लगता है यार. दिल ही नहीं बोल रहा कि ये स्कूल छोड़कर जाओ. क्यों? क्योंकि ये मारना वगैरह सब अच्छा है. मेरे को ऐसा लगता था कि कब मुझे आज़ादी मिलेगी ये इन सब से, पर नहीं, ये सबसे अच्छी है. मतलब मैं इसको पिंजरा समझती थी, पर ये पिंजरा नहीं है, स्वर्ग है. और फिर उसके बाद में हमारे को 9वीं के अंदर वैसे तो 9वीं के अंदर बहुत सारे बदले सर हमारे, बहुत सारे बदले जैसे बोलना नहीं, जैसे वाले सर भी थे, क्या नाम है, सोलह सर, ये वाले सर, सब सर थे, पर बहुत सारे बारे में बोलना समझ नहीं आ रहा. मतलब सर अच्छे थे मेरे लिए. मैं किसके बारे में ऐसा बोलती कि हाँ यार ये अच्छे, ये अच्छे, पर मेरे लिए सब अच्छे, सब एक समान है. 10वीं में हमारे को जगताप सर आए. जगताप सर अच्छे दिल से समझने की जरूरत है, वो अच्छे दिल से, बस समझो यार जगताप सर हो. मैं सुनी 9वीं वाले लड़कियों क्या जगताप सर बनती नहीं, पर उनको मतलब तुम 10वीं में आई ना तब तुम्हारे को पता चलेगा जगताप सर कैसे. वो जैसे मारते ही नहीं हमारे को, समझ लीजिए अच्छा बोलते भी हमारे को, पर बहुत अच्छे जगताप सर. तुम जैसे समझते वैसे बिल्कुल भी नहीं है. बाजू पलट के एम पाटिल सर भी अच्छे हैं. मतलब अब एम पाटिल सर उनके बाजू में खड़ा करते थे, वो प्रिंसिपल है फिर भी उनके बाजू में खड़ा करते थे. कुछ भी मत वो पहले के माधव सर उनके पास भी जाती नहीं थी. मैं उनके पास तो जाती नहीं, मैं उतना डरती थी. उनको मेरे को ऐसा लगता था कि माधव सर जैसे क्या है क्या नहीं, पर एम पाटिल सर जैसे या फ्रेंड के जैसा ही रहते थे. और इसके बाद मैं किसका बोलूँ,
हाँ मी पाटील सर होतो 5 रुपये देतात ना पेप्सी गो बोल अच्छा बोल जगता सर ने खिलाए मार्ग चॉकलेट हमने मांगे थे नंदे तो उन्होंने खिलाए थे हाँ बिस्किट भी दिए थे जगताप सर क्यों नहीं आए क्या पता हाँ मुझे तो ऐसा लगता है जानबूझकर नहीं आए हो जगताप सर हाँ मैं तो बोलती कि जानबूझकर नहीं आए जगताप सर का मतलब उनको हमने कॉल पे करे बोले मेरी तबीयत खराब है बोले ऐसे बोल रहे थे फिर हमने बोले जान तो तबीयत खराब है तो मैं जबरदस्ती मेरा जगताप सर रुकी ना वो गुस्साए हुआ है क्यों क्योंकि वो मतलब उनका ऐसा बोलना तो मैं वर्ग शिक्षक है अन्य वो क्या बोलते हैं ऐसा पुस्तक देना चाहिए जैसे उन्होंने फिर हम ये पेटकर मैडम तरफ चले गए कि पेटकर मैडम क्या करना क्या नहीं फिर उनको गुस्सा आया हुआ है सॉरी सर क्योंकि वो है नहीं बनाना चाहिए तो उन्होंने ऐसा करना चाहिए था आखिरी दिन मतलब हमारा ऐसा चलता ना जैसे अभी मेरे को फ्रेंड मिले फ्रेंड भी अच्छे हैं कुछ बुरे हैं कुछ अच्छे हैं पर सब अच्छे ही जाने दो सबके सीधी बात मेरी और लड़कों की तो बिल्कुल भी बनना नहीं 36 लाख है मेरे लड़कों की तो क्योंकि हमारी इज्जत थी 8वीं में तो ऐसे झगड़े होते थे 8वीं में और 9वीं में तो पूछे मत कर लो 10वीं में थोड़ी समझ आ गई ना जाने दो यार उनकी बातें छोड़ देते मैं उन्होंने खुद भी बोले तो पर अच्छे थे वो भी अच्छे थे उसके बाद मेरे फ्रेंड लोग भी अच्छे उनके लिए मतलब शब्द ही नहीं मिल लिए क्या बोलूँ मैं पैसे लगे सर मैंने दे देना ये क्या नाम है दीपाली 2-3 दिन से रो रही है उसको इतना समझा रहे हैं मुझे पूछे मैं तब भी रो रही हूँ 2-3 दिन पहले से मैंने बोली बेटा मैं संभाल कर रखी है मैं सैंड वाले दिन पूरा उगलूंगी पूरा लूंगी और उसके बाद में ये हर्षदा करते हैं कौन थे तो सरों ने बोले अगर तुम नापास हो गए तो याली स्कूल में रहेंगे कौन थे सर थे क्या मालूम सर हो जाओगे नापास हाँ बिहारी स्कूल छोड़कर मैं कभी जाऊंगी नहीं हाँ ना हाँ नितिन पाटिल सर तो रेज गए नितिन पाटिल सर तुम भी एक नंबर थे सर हाँ बेस पाटिल सर भी अच्छे थे बेस पाटिल सर तो मेरे को फायदा अन्य अपने बोर्ड से सर को तो मेरा नाम लेती नहीं आता था फौजिया अंजुम वगैरह बोलते थे हाँ सैयद सर भी अच्छे सर पर उनकी कोई सुनता ही नहीं था मैं तो बेचारे सैयद सर कुछ भी बोल देती थी हाँ पर एक बात उनको गुस्सा नहीं आता था वो दिल से बहुत अच्छे है मुझे गुस्सा नहीं आता था मतलब मैं कुछ भी बोल देती थी उनको जो मेरे मुंह में आया वो बोल देती थी उल्टा बोलती थी पर मैं पहले 8वीं में ना 8वीं में मेरे को क्या लगा काड़े सर बहुत खतरनाक है मैं 2-3 दिन स्कूल में भी नहीं थी उनकी वजह से पर नहीं काड़े सर खतरनाक भी बहुत अच्छे हैं मुझे बाद में पता चला एकदम फ्रेंडली रहते और जैसे टीचर भी हैं वो भी सेम डायरेक्ट फ्रेंडली रहते अपने साथ में अन्य योजना मैडम भी अभी आए पर बहुत अच्छे हैं दिल से मेरे को नहीं पता था कितने अच्छे लोग भी मेरे सकते करके बोल फायदा बोल मत आज लास्ट दिन स्कूल का ज़्यादा बोलिए नहीं अच्छा बोल बेटा बोल एक बात बोलती है वो खिचड़े रहे आज उनको मत बताना उन्होंने क्या करे थे हमारे ना लेंडी निकली उसके अंदर जीरा चाट लिए जाता और चूहे के काम से अपने
वो भी अच्छे थे हाँ हम क्या मामा बीमार बीमार मेरे को क्या बोले थे नहीं बोले 4 दिन में मेरी बदली होने वाली बोले बाप हम बोलते थे क्या मामा 4 दिन में रुको ना मामा बस बोलते थे नहीं मेरे हाथ में नहीं बोले बेटा बोले ऐसा वैसा अभी लगे बीमार है मतलब उन्होंने हमारे से झूठ बोले थे और बाप हम एक दफे लॉलीपॉप खा रहे थे मामा के मामा को बोलते आज मला लाज नहीं वाटती का मैंने हमारे को विचार येवले सरकेली शब्द है क्या तेरे वो ये वाले सर ये कहते आरटी के अंदर हमारे को इंग्लिश सिखाते थे अच्छी सिखाते थे डांटे होते बना डांटे होते हाँ शिवा अपने ये नगरे सर है ना ये नगरे सर अरे अरे आते जाते सर नाम याद नहीं था मुझे पहले तो नगरे सर मुझे क्या बोलते थे वो खाना किधर चली वो खाना पानी पीने के ऐसा वैसा मेरे को हम वो भी अच्छे ही देते हैं मैं मतलब कौन से सर बारे में बोलूँ ये कर रहे थे हाँ ये वाला लग रहा सर भी अच्छे थे हाँ बैडमिंटन देते नहीं थे पर देना चाहिए था ना मतलब वो हमारे के ऊपर किसको भी दे देना ना उनके बाद पर हमारे को ही देना अरे रंजनाथ का ना हमारे साथ बांधा नहीं होता कि क्या बोले पर रंजनाथ नंबर झगड़े में बराबर की जोड़ी थी रंजनाथ की मेरी क्या बोले थे मेरे को टाट उठा बोले मैं बोल जाओ माँ मैं कहा टाट उठाऊँ फिर मैं बोली मेरे कपड़े गंदे हो जाएंगे वो मेरे को कुछ भी बोलने लगी मैं बोल क्या रंजनाथ जी ऐसा वैसा लगे फिर 2-3 दिन हम बात नहीं करे हाँ मेरी अम्मी को पहचानते थे मेरी अम्मी का नाम भी मुझे बाजार के अंदर साढ़े भी करे तो मैंने बोलते ये रंजनाथ जी मेरा नाम लेती मेरे अम्मी को बोलते अरे मैं तो पहचान से चाय पी कर रही मैंने बोला क्या बोलूँ बुला दो हम फिर मुझे तब रिश्तेदार बोलने लग गए गायकवाड़ साहब ने तो मुझे कुछ सिखाए हुए नहीं है मतलब वो अभी आए ना तो हमारे को उनकी ये विषय नहीं था पर वो भी अच्छे है दिल से क्योंकि मैं इतना ये नहीं मतलब ज्यादा पहचानती नहीं ज्यादा जानती नहीं उनके बारे में और वो भी अच्छे थे हाँ वो फोटोग्राफर फोटो हर इसमें काड़े सर उन्होंने दोनों तरीके काड़े सर मतलब फोटो का पूछो ही मत धन्यवाद झालं का तुझं? त्याच्यानंतर एकच राहिली आता एक झाल्याच्यानंतर मग मला आवडेल सर मी इथं 8वीला आले होते आम्हाला शिकायला काळे सर होते काळे सर गणित खूप छान शिकवायचे आणि मला 10 पैसे म्हणायचे नाही तर 1 रुपया नाही तर पिशे आणि नाही तर श्रुती आणि मला म्हणायची तुमच्या गोळ्या संपल्या का काळे सर आम्हाला गोळ्या आणून द्यायचे आमच्या खऱ्या गोळ्या संपल्या आणि आम्हाला तुमची खूप आठवण आता आपले मनोगत दर्शनी व्यक्त करेल मी इथं 1ली ते 10वी पर्यंत आली इथं 5वीच्या वर्गात आणि नगरे सर आम्हाला 5वीच्या वर्गात शिकायला होते नगरे सर खूप छान आहे आम्हाला शिकवायला खूप आवडायचे नगरे सर खूप भारी शिकवायचे हे तिला बोलू द्या तुम्ही नका बोलू काळे सर आम्हाला 8वीला आम्हाला होते धन्यवाद प्रमुख पाहुणे श्री नलावडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते मुलांमध्ये कोणी जर मनोगत व्यक्त करण्यासाठी इच्छुक असेल तर समोर येऊ शकतात आपण 5 मिनिटाची संधी त्यांना देऊ लगेच आपल्याला कार्यक्रम समाप्त करायचा आहे तुम्हाला अल्पोपहाराचा इथे कार्यक्रम ठेवलेला आहे आपण त्यामुळे कोणी जर असेल तर लगेच या आहे का कोणी आज जिल्हा परिषद प्रशाला बनवटी इथे आपल्या इयत्ता 10वीच्या
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील जी 10वीची बॅच आहे यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे। या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष, आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. पाटील सर, तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आजचा हा जो कार्यक्रम निरोप समारंभाचा हा प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळा येतो आणि खरोखर अगोदर मी ज्या विद्यार्थ्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त केलं, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण यांनी खरोखर आपल्या ज्या भावना आहे, काय झालं मला माहिती आहे, तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या सर्वांचे अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वभाषेत, स्वमातृभाषेमध्ये खरोखर आपल्या मनामधल्या ज्या भावना आहे या प्रामाणिकपणे या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आता या ग्राउंडवर तुमच्यासारखाच मी सुद्धा निरोप समारंभाचा हा दुसरा अनुभव माझा आहे, कारण मी सुद्धा आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे। 1989 मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही खाली बसलेले या ठिकाणी मी सुद्धा बसलेलो होतो। माझा सुद्धा निरोप समारंभ या शाळेमध्ये झालेला आहे। बऱ्याच जणांनी सांगितलं की 1ली ते 10वी पर्यंत आम्ही या शाळेचे विद्यार्थी, मी सुद्धा तुमच्यासारखाच 1ली ते 10वी या शाळेचा विद्यार्थी आहे। आणि निरोप समारंभाचा माझा आतापर्यंत मी बरेच कार्यक्रम पाहिले, पण बोलण्याचा माझा हा दुसरा कार्यक्रम आहे, कारण पहिल्या मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा मी याच मैदानावर निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोललेलो होतो आणि आता तुमच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मी बोलत आहे। आमच्या 1989च्या बॅचचे आम्ही इथे 3 जण साक्षीदार आहे। मनोज भाऊ आहे आमचे क्लासमेट आहे, फोटोग्राफर आपले सुनील भाऊ आमचे क्लासमेट आहे। या इथूनच्या इकडच्या 4 असतो, आपल्याला एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू। विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय एम. पाटील सर आणि उपस्थित मंचावरील सन्माननीय व्यासपीठ तसेच विद्यार्थी मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज खरोखरच मी 2014 पासून आपल्या आभार प्रदर्शन हे आपल्या शाळेतील शिक्षक श्री नगरे सर हे करतील, अशी मी त्यांना विनंती थेंबा थेंबाने तलाव भरतो, थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो। थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो। जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार, त्यांचे मानले पाहिजेत आभार, त्यांचे मानले पाहिजेत आभार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एम. पाटील सर यांनी स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो। त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेचे श्री बोरसे सर यांनी स्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचा आभार मानतो। त्यानंतर प्रमुख वक्ता म्हणून या ठिकाणी श्री सोनवणे सर यांनी आपलं स्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी शांत बसलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो। त्यानंतर इयत्ता 10वी ब आणि अ 10वी बच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पैसे जमा करून आपल्या शाळेला एक छान असा 6x4चा ग्रीन बोर्ड दिला, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो। यानंतर आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री नलावडे सर यांनी या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त केलं। त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी लहान होतो, मी सुद्धा 1ली ते 10वी या शाळेत शिकलो आणि जसे तुम्ही या ठिकाणी बसला आहात तसं मी सुद्धा या ठिकाणी बसलो होतो, हे त्यांनी सांगितलं। त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार। यानंतर या कार्यक्रमासाठी सगळ्यात अगोदर नाव घेतलं होतं संजना जाधव। ज्यावेळेस नाव घेतलं त्यावेळेस आम्हाला एकदम म्हणजे आमची टुबी वेगळी भेटली की संजना जाधव म्हणजे आज आपले आमदार आहेत, त्या इथे कुठून आले म्हणून।
सुरुवातीला तेच वाटलं मला, परंतु इयत्ता 10वीच्या मुलींनी संजनाने सुद्धा छान भाषण केलं. त्यानंतर ऐश्वर्या शिंदे, विशाखा सोनवणे, ज्ञानेश्वरी पाटीलने तर प्रत्येक शिक्षकाचं म्हणजे जे खरं रूप आहे ते त्यांनी या ठिकाणी सांगितलं, तिचं सुद्धा खूप खूप या ठिकाणी आभार. त्यानंतर मयुरी खेरणार, मयुरीने तिला शाळेमध्ये कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या सरांनी शिकवले ते सांगितलं, परंतु आमचा 5 सप्टेंबरचा कार्यक्रम का घेतला नाही, आम्हाला सहलीला का नेलं नाही याचं उत्तर सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. ती सुद्धा या ठिकाणी छान बोलली, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी तिचा आभार मानतो. त्यानंतर तुषार देवरे, लकी साळवे, हर्षदा वेशे, दर्शन जयस्वाल या सुद्धा खूप छान बोलल्या, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि फायजा, सगळ्यात शेवटी फायद्याचं नाव घेतो. फायद्याच्या मनात जे होतं तिने ते पूर्ण या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी तिचा आभार मानतो. या ठिकाणी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने पैसे जमा करून, वर्गणी जमा करून या ठिकाणी तुमच्यासाठी गोड असा अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याबद्दल मी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे वर्ग शिक्षक श्री काळे सर आणि BH पाटील सर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे, त्याबद्दल मी काळे सर आणि BH पाटील सर यांचं खूप खूप आभार मानतो. यानंतर इयत्ता 9वी बच्चा श्रद्धा, नंतर लोकाक्षी आणि रुद्राणी या तिघांनी या ठिकाणी अतिशय छान असं सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी आपण. नंतर श्री नितीन पाटील सर, येवले सर, BH पाटील सर, सय्यद सर, गायकवाड सर, मनोज भाऊ, नगरे सर, नंतर आपले नलावडे सर आणि सोनवणे सर, नंतर आपल्या पेटकर मॅडम आणि परदेश मॅडम यांनी सुद्धा हा संपूर्ण कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी खूप चांगले असा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि शेवटी सगळे विद्यार्थी या ठिकाणी अतिशय छान सुंदर असं छान बसलेत, एकदम शांत बसलेत, त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो. कारण या ठिकाणी एकही मुलगा आपला कार्यक्रम जेव्हापासून सुरू झाला आहे, सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एकही मुलगा या ठिकाणी उठला नाही, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचं सुद्धा खूप खूप आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.